गेला मी धरला की तू गाडी मागे आष्टी विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश दसे सर्वाधिक विक्रमी मताने विजयी झाले. त्यांचंच रेकॉर्ड त्यांनी तोडलंय, काय सांगाल? नाही, यापूर्वी मी 53-54 हजार मताने लीड निवडून आलतो 2004 ला. परंतु मध्ये 10 वर्ष मी नव्हतो या मतदारसंघामध्ये. यावेळेस माझंच रेकॉर्ड मी तोडलेलं आहे. मी 80 हजाराच्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. मागील काही दिवसामध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले, सगळ्यांनीच तुम्हाला टार्गेट केलं होतं आणि आता तुम्ही मोठ्या मताधिकांनी विजय झाला, काय सांगाल? हे बघा, चुकीचे आरोप करायचे, चुकीचे नरेटिव्ह सेट करायचे आणि काही पण खोटं बोलायचं, हाच माझ्या इथंच नाही, एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये सगळीकडेच ही टॅक्टिस राबवली गेली. जसं मी पण भाजपाचा एक उमेदवार आहे, माझ्याही बाबतीमध्ये सगळ्या उमेदवारांनी अगदी ठरवून काय काय टीका करायची, कशी टीका करायची, काय नाही, हे सगळं ऑलरेडी केलेलं आहे. परंतु जनता जे आहे ते सगळं ओळखते, जनतेला कळतं ना. मग कशामुळं मला अर्धे मतं दिलेत ना, 50% मतं एकट्यालाच पडलेत ना. बाकीचे सगळ्या उमेदवारांची नोटासहित बेरीज केली तरी सुद्धा माझे मत जास्त आहे. अशा पद्धतीने तुमचा विजय झालाय. परंतु मागील काही दिवसामध्ये सर्वच उमेदवारांनी तुम्हाला टार्गेट केलं. अनेक मातब्बर नेते सुद्धा या मतदारसंघात येऊन सभा घेतल्या, परंतु जनतेने तुमच्या बाजूने कौल दिला. हे बघा, भरपूर लोकांच्या सभा झाल्या, हे झालं, परंतु या मतदारसंघामधला 5 वर्षाच्या लेकरापासून 80 वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत सगळे लोक मला ओळखतात, मी कसा आहे, काय आहे. आणि मी म्हणजे सर्व स्तरामध्ये काम करणारा माणूस. आणि मी जे काम केलेलं आहे, कोरोनामध्ये जे काम केलं, 10 वर्ष जरी मतदारसंघाचा प्रतिनिधी नसलो तरी या मतदारसंघाची नाळ मी तुटून दिलेली नाही. लोकांच्या सुखदुःखामध्ये मी आहे, डेव्हलपमेंटमध्ये मी आहे. आणि माझ्या पार्टीने मला MLC ला संधी दिली, तिकडनंही मला जे काही मिळेल ते आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. मला विधानसभा सदस्यापेक्षा सुद्धा काही ठिकाणी मी जास्तीचा निधी आणलेला आहे. प्रचंड मताने जनतेने तुम्हाला निवडून दिले, काय आव्हान असणार आहेत किंवा कुठले प्रश्न प्रामुख्याने सोडवणार? प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न, आष्टीचा 4 TMCचा, पाटोदा आणि शिरूरसाठी जे आम्हाला मिळेल पाणी आता तुटीच्या खोऱ्यातलं, ते पाणी जास्तीत जास्त आणणं. त्याच्यानंतर आमच्याकडे एक मयूर अभयारण्य आहे 4200 हेक्टरचं, त्याच्यावरती आपल्याला पर्यटनाच्या बाबतीत काही करता येईल का. आणि जे रान जनावर आहे, हे रानडुक्कर, याचा बंदोबस्त करणं फार महत्वाचं आहे. कारण शेतकऱ्यांची शेती पडीक टाकावी का या विचारापर्यंत शेतकरी आमच्या मतदारसंघात आलाय. त्या शेतकऱ्याला सुद्धा आधार द्यावा लागेल.
कामगारांच्या बाबतीत ते प्रश्न मांडावे लागतील, ऊसतोड कामगारांच्या बाबतीमध्ये काम करावं लागेल. मध्यान्ह भोजन जसे आहे ते पहाटेचं भोजन कसं करता येईल का ऊसतोड्या कामगारांसाठी, ऊसतोड कामगारांसाठी कायदा बनवता येईल का? कारण मुकदमे जे आहेत आमचे अक्षरशः फाशे घ्यायला लागलेत, काही वेळा लाखो रुपये देऊन चोर व्हायला लागलेत. त्यांच्या बाबतीत सुद्धा काम करावं लागेल, हमालांच्या बाबतीत काम करावं लागेल. कामगार काही मोठ्या प्रमाणावर संभाजीनगर इकडे तिकडे आमचेच लोक शिफ्ट झालेले आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, पुण्यामध्ये आहेत, शहरातले सुद्धा जे प्रश्न आहेत ते सोडवा. शेवटचा प्रश्न की विजयाचं श्रेय कोणाला देणार? मायबाप जनता जनार्दनाला विजयाचं श्रेय आणि माझ्या पक्षाला सुद्धा देईल आणि माझ्या आष्टी, पाटोदा, शिरूर या 3 तालुक्यातील मायबाप जनता जनार्दनाला हे श्रेय देईल. ते विजय उमेदवार परत यांनी सांगितलं की जनतेला हे श्रेय देईल. आयुष्यात